आई अरे एखादा काप तरी आपल्याला तरी धर बघ पिकलाय का गोड आहे का कसे हिरवे गार आंबे आणते होय रे आता जे पडले होते ते मी घेऊन आलोय आता काय सांगू गोड आहेत काय पुरी काय हो? अगं ते काम आवरून घे ना झालंय का नाही धुणं भांडे तसंच पडलंय अजून हा आवडते की मी ते समज बर बर आव चालले होते हा मी कॉलेजला जाते हं. बर बर ये जाऊ हा हळू व्यवस्थित जाऊ हो हो काय तिला विचारायचं नाही काय नाही कस काय चाललंय शाळा धड बोलायचं अरे नाही आता कॉलेजला जाते मुग गिळल्यावणी आलंय गेलंय मुग गिळल्यावणी आलंय गेलंय आता तू हाय लक्ष द्यायला तर सारं आता सगळ्यांनी कवर मी लक्ष देणार आहे घरात बघावं लागतंय मला मी तरी कवर लक्ष देणार तिला मनाने कळत नाही का अरे पण सगळ्यांनीच आडून ओढून नाही जमत तिचं होऊ दे कॉलेज नंतर लग्नाचं तर कशाचं पाहिजे कॉलेज होऊन देईल कुठं काय होऊन देईल आता- काही असतं का कुठं तू काय एवढी ताणताण करतो बरं अरे पण जाताना बॉम्बलाय पाहिजे चालले दादा मी हाय का तिला रीतभात आहे का तसला हा आता तुम्ही ना लहान लेकरावानी भांडण करीत राहता तुम्ही एवढे घोडमे झाले तरी तुम्हाला आखलीचा भाग नाही बरोबर आहे तिला लागली तिची बाजू घेऊन मांडाय मला का रे काय कमून नसते सारखे भांडणं तन्नच करत राहतात तुम्ही अरे तुला सांगतो मग जरा थोडंफार बोलण्याचं भान असावा कसं वागावा कसं राहावा काय ते ती जर थोडंफार भान पाहिजे ना माणसाला अरे लहान आहे ती तू मोठा आहे ना तुला कळायला आणि पाहिजे म्हणून तर तिला सांगायचंय ना आपण सांगायला गेलं की तिला लगेच असं नाकावच निसतं असं अरे फणफणाचं बाबा नुसतं. ती लेक बाळ आहे असू दे काय? तुम्ही विचारत होतो हा? काय चाललोय बाई काय अभ्यास वगैरे कसा चालू आहे जेवली का खावली का नाश्ता करून चालली का मग ते साधा- विचारायचं होतं तुम्ही हे बघ. त्यात मी तुम्हाला उत्तर देणार ना ती द्याय ना का द्यायला देऊ ना ती तिकडे काय हो ती तिचं कॉलेज करते कॉलेज बघितलं का चांगली करते कॉलेज अभ्यास बिभ्यास बघितलीस का तिचा तू जरा शिकलेली तर जरा लक्ष देत जाऊ आई तू पण देत जा की लक्ष तिच्याकडे अरे ती काय लहान राहिली का लक्ष द्यायला आता मोठी झाली अरे पण बघायचं वया बिया चेक करायच्या आजकाल दुनिया लय बेकार मुळे काय सांगा तुला मला माझ्या पोरीवर विश्वास आहे तिला जर कोणी छेडाछाड केली ना तिकडे त्याला कापून ये ती बघू नंतर हा. परत ती बात परत बरं, घरापर्यंत भाकर तुकडा नाही केला येणार. खायला केलाय मी थांब ना काय रे सारखं रोज रोज तुझं हा काय आहे म्हणजे तुला काय एकदा म्हणजे? तुला एकदा सांगितलं कळतं का नाही काय कळतं का मी तुला दुसरं काय म्हणतोय का मी फक्त तुला एवढंच म्हणतो लग्न कर कोणा खल्लावीन मी लय रोज रोज नाटक केले हा, ना लाव लाव तिकडं. लाव तुझाच मार खायचा राहिलाय दुसरं कुठे काय आहे? हा बाकीच्या पोरींचा मार खाऊन थकलाय ना तू म्हणून माझा दुसरं मार नाही कोणाचा इतका पण बघार नको समजू माहिती किती भंगार आहे तू तुला काय चुकीचं बोलतोय फक्त म्हणतो ना तुला मला तू आवडती मला लग्न ए मला करायचंय नाही ना आवडत तू मग का डोकं खातोय रे असं रोज रोज भेटलं आवडायला लागेल ए नीट बोलायचा हो तिकडं असं नसतं करायचं पिल्लू ए असलं बोलायचं नाही हं? आल्या का हे असं एवढे कडक स्वभाव आहे हाच स्वभाव मला आवडतो म्हणून तू मला आवडती ए तुझ्या कानाखाली देईन मी गोड सांगते नीट बोल तसं नको करू एक दिवस लग्न झालं हाणायचं ते आपल्याला रोज भांडणं करायचं पण आता नको भांडणं करू हे नाही आपल्याला तुझ्याशी पटलं आणि मी लग्न तो बडा आरशात बघ जरा अरे तुझ्या बरोबर माझ्या बरोबर लग्न करायला माझ्या बापाला तर तुझ्या घरी लावलं ना तुझ्या घरचे सगळे तयार होते ना आणि लगेच माझ्या लग्न होईल घरचे तुझ्या- पण पण माझ्या डोक्यात असं चाललंय की आधी म्हणलं तुझ्याकडून होकार घ्यावा मग आपण घरच्यांना बापाला लावतो तुम्ही तुमच्या घरी माझे घरचे तुला धक्का मारून बाहेर काढतील का का लावतील काय कमी आहे आमच्याकडे काय कमी आहे मला काय करायचं एसटीचं इस्टेज नको सांगू मी पण तुझ्यावर लय प्रेम करीन अय मी नाही ना करतोय प्रेम चल निघ निघ ऐक ना गिफ्ट आणलंय ऐक की ए सोड माझी साईड चल देतो ना चल, थांब ना सोड माझी मला एक काम कर की मला दे हा म्हण ना तू काय हा म्हण तुझं थोबाड रंगवीन मी रंगीव लग्न झाल्यावर काय रंगवायची ती रंगीव ऐक की हो ऐक की ऐक बॅग दे माझी चल थांब ना मला ते गिफ्ट Bag दे टाकायचंय माझी, थांब चल. दे- बॅग इकडे दे लवकर मी तुला म्हणलं बॅग इकडे दे तसं नसतं करायचं तू ऐकत जा किती छेड बॅग दे नाही तर तुलाच राहू दे ती बॅग काय हा राहून दे मलाच राहून दे बघू राहून ठेवते दे, का हा चल निघ. हा जा बघू काय करते या ए ऐक की हा म्हणणार ही बॅग घेऊन जा ऐक चल निघ. बॅगीच तरी काय करायचं मला चोक तुला नाही जास्त तुझी बॅग नाही तर राहून दे चाललो मी तेवढंच काम आहे काय मला आव ऐका ना आव ऐका की अरे काय झालंय तुला काहीतरी बोलते तुमच्या अरे बसलंय माणूस शांत विचारात काहीतरी बसला असन माणूस बसून देत जा ना जरा एवढा सुखाने कसला विचार करताय अरे ते विचार लय करा डोक्यात साईडला. टेन्शन लय डोक्यात टेन्शन आहे बोल काय म्हणते ऐका ना आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ ना किती भारी मोसम झालाय बघा ना मला फिरायला जायचं अरे गेल्या वर्षीच गेलतो फिरायला दरवर्षीच काय फिरायला आता तुम्ही सकाळी जेवण केलं मग रात्री नाही करणार का
आता जेवण आपल्या घरात बनवतोय आपण, फिरायला जायचं म्हणलं तर 5-50 हजार रुपये जवळ पाहिजेत बाळा, मग फिरायला जाणार आहेत आपण. एक मिनिट, तुम्ही ज्यावेळेस माझ्या घरी आला होता मागणी घालायला त्यावेळेस मी तुम्हाला काय बोलले होते? काय? की मला फिरायला बिरायला आवडतं. तुम्ही काय म्हणला की तू जेव्हा म्हणशील तेव्हा फिरायला मग नेईन एक तुला. काम कर, तुझ्याच बापाच तिथून मला पैसे आण आणि मग दे, मग मी फिराय कुठं दुबईला म्हणलं तरी तुला घेऊन जातो. मला काय नका सांगू, तुम्ही सेव्हिंग केलेले पैसे कपाटात मी पाळलेले, तर उगाच बोलत नाहीये मी. हे बाबा ती राहण्यासाठी ठेवले तर ती काय असे का फिराय बिराय नाही ठेवलेलं, यंदाच लय दिवस वाईट आहेत. काय ना ए नको लाडी गुडी घालू बाबा, ग बस. करतो, चला ना आपण फिरायला जाऊ. चला ना. तुला कळन का नाहीच बरं कावा, तुला नेतो फिरायचं नेतो, दुर्गावला नेतो जवळ. तुम्हाला ना माझे फिलिंग्सच कळत नाही ना, काहीच समजत नाही. काही तर आता गावात इथं फिरायला मी तुम्हाला गावात नाही म्हणत, ते म्हणते मला गोव्याला बरं तिकडे जा. नेता ना. ही का गप गेली एवढी? होय? ही का गप गेली एवढी? माहित नाही, कॉलेजला अरे जाताना दप्तर नाही तिचं, काय नाही. हो जायच्या टायमिंगला सगळं घेऊन गेली होती. बोले बरं तिला. ताई ताई का गेली असं बाई एवढी कुठं? काय झालंय का मग? दप्तर कुठे तुझं? अरे काय कलमा लावलंय तुम्ही? अरे जे दप्तर नाही काय नाही तसं झालंय. काय झालं बाई? पोपट तात्याचं पोरग नाही का, ते मला येत जातं छेडतं रोज. हा? कोणतं? कोणतं? पोपट तात्याचं पोरग नाही का, ते उमरीच्या पलीकडे ते काय ते राणे, तिथं मला छेडत होता तो. आई, अगं रडू नको. हा नीट सांग काय झालं? तू दप्तर फेकून आली, तू तशीच आली आणि बोला ना बी काय. पळत आलते तिथून. हा तुम्हाला छेडत होता तो हर्षल. हर्षल बाई ते टुकार पोरग. अरे त्याच लय वेळा झालंय बरं काही. मी मला पोरांनी सांगितलं रडू होतं नको. जीव असं करतोय म्हणून पुरीला. आणि मग तुला सांगितलं त्याच्याकडे तवाच मी पाहिजे. काना मागे टाकलं, म्हणलं आपलं आई चांगलं म्हणून मी म्हणलं जरा जाऊन द्या मरू. अरे आपलं किती चांगलं असलं, लोकांनी काड्या केल्यावर काय करायचं? काय म्हणलं विचार त्याला ती. एक मिनिट. सांग काय म्हणला? अगं त्याला सांग ना दाडा दाडा. तो मला छेडत होता. मला तुला इतके दिवस तोंड नव्हतं काय सांगायला मला, आता सांगतेस. शांत बसा. एक मिनिट मी विचारते. ताई मला सांगा, हे पहिल्यांदा घडलं का? 2-3 वेळेस झालं. मग तुम्हाला त्यावेळेस सांगता नाही आलं? त्यावेळेस सांगायचं ना. अवकाश असतं ना. आजकालच्या मुलींचं काय झालंय ना, की नाही का आधी मस्त लोक म्हणजे मुलं छेडतात पण ते सांगत नाही. जेव्हा गळ्याशी येतं का त्यांच्या तेव्हा सांगतात. हेच मुलींचं चुकतं. ज्यावेळेस पहिल्यांदा आपल्यासोबत घडतं ना त्यावेळेस घरच्यांना सांगितलं ना मग काहीतरी करता येतं. घरच्यांना विश्वासात घेऊन सांगायचं ना तो बाळा. सारखं म्हणतो तुम्हाला आवडते, तुम्हाला आवडते, माझा हात पकडतो. नाही बघायचं लागलं. तुला अगोदर ही गोष्ट अगोदर सांगत नव्हती काय गोष्ट? हा? आता सांगतीस वय. हा तुला सांगता येत नाही काय गोष्ट? हा? अरे तिचं जर काही असतं तर तिने घरी सांगितलं असतं का? अरे ती घरी सांगत ही रडत ही. अरे पण मला सांगायचं ना, ते पोरगा असा तिला माहिती आहे ना तिचा भाऊ कसला आहे ती. तिला माहित नाही का ती गोष्ट? गप. अहो तुम्हाला कळतं का पोरींसोबत कसं वागायचं कसं नाही? ए तुकडं करीन त्याचं पण आणि हिचं पण. अरे. मला तर काय चुकीचं वाटलं तर. अरे त्याला रंगीलेत बापत असला तर पोरगत असलं त्याला चांगलं कुटावं लागणार आहे. आपली पुरीची जात हा. हे बघ हो त्याला मी जाणार आता, त्याला इतका तुडीत असतो का नाही मी, आणि पहिले नंतर हिला तुडीत असतो आता कुत्रीच्या तिचा ऐवजी. काय संबंध आहे तुडवायचा? काय संबंध माझी? हिने काय चुकी केली का? अरे घरातून जाताना सांगायचं नाही, इकडे चालले तिकडे चालले, नुसतं कुत्र्यावर हिंडायचं, इकडे तिकडे कॉलेजला जायचं. कुठे हिंडत होती ती? कॉलेजला चालली होती. कॉलेजला जात नव्हतं, छेडलं त्याने ए मुलांनी. तुझ्याच बोलणं हक मुस्काळत खाशी नाही तू पण. अहो, पण अरे. तुमचं चुकतं, मग तुम्हाला बोलायला नको का मी? हा, बोल बर तू काय बोलणार आहे? तिची जर समजा थांब, मी काय सांगतो ऐक. जर आज काय जास्त कमीच काय झालं असतं तर काय काय केलं असतं का तू? अरे तुम्ही घरात भांडणं का तू त्यांना दोघीला कमून याच्यासारखं करतो रे? मला माहित नाही, मी चालू त्याच्याकडे बघू तू काय करायचं. अहो, ऐका ना. बाई, या अरे थांब इकडे ये. अहो, इकडे ये. का बसा तुम्ही? चला. लयच येड आहे बाबा ह्यो, याला काय करावा? वैताग आला बे या माणसाचं मला. हा? लय माजल्याने करतोय ना, बघू त्याच्याकडे मी काय अहो, करतो. अरे तू जरा ऐकून घे ना. मग? अरे लय गरम खाऊ नको, रागाच्या भरात काही कुठं करून येशील. तुम्हाला माहित नाही का यांचं डोकं किती तापट आहे? अरे उगाच काय जरा व्हायचं? विचार करून काहीतरी प्लॅनिंग. अरे ते पुढचे लोक त्यांना ना पुढचंच हे करून त्यांच्यासारखंच होऊन त्यांना धडा शिकावं लागणार आहे. मग काय तर एक काम करतो, काय करू, हा एक काम कर. आता तू कॉलेजला जाता नाही ना, तिथं मी थांबतो. आई आपण जाऊ. हा ते काय करतोय ना ते बघू एकदा. आणि त्याला फक्त चांगलं बघायचं नाही. नाही नाही मी करतो रे. ती मला सांगावं लागतंय घर काय करायचं. ती माझ्या बहिणीलाच ही करतोय म्हणल्याच्या नंतर मला माहिती आहे ना काय करायचं. हा. हा ठीक बघू तुम्ही काय करायचं. चला चल मग. चल ए घरात चल. तुझं त्याच्याकडे ऐक. हे बघ तुला सांगतो, हम्म. आम्ही ओक इथं, आई इथं बसन, मी इकडे थांबतो चालतंय. बर का. आणि तुला एक सांगतो, तू आला की आम्ही लगेच येतो. घाबरू बिरू काय नको.
काय दादा. त्याचं कांड करतो मी बरोबर काय करायचं चला हा मी इकडे थांबतो मी थांबते की तुमच्या बाजूला. मी तिकडून येते. हा अरे कवर अशी चलत चलत जाणार. ए मला पाय दिले देवाने, कळलं ना? बस गाडी सोडतो घरी चल. काही गरज नाही. तर कालचीच तुला वापर सांगितलं ना माझ्या मागे येऊ नको म्हणून. का रे माझ्या मागे येते सारखं सारखा? आता तू आवडते मला, मी तरी काय करू? कालचीच वापर तुला आज पण चल. ए काना खाली लावीन मी तुझ्या आता. डायरेक्ट लग्नासाठी वापर. आणि तुझ्या सोबत मी लग्न करू. हा चल की आज हा म्हण तुला मुलीच्या आयफोन घेऊन देतो. ऐक ना, मी अशी पैसे मारणारी नाही एवढं लक्ष. पैसे नाही रे, तुला त्यासाठी सांगतोय मी की असं असं. बरं एक काम कर, चल तू आता बस गाडी. छेड करतो ऐका की मी तुमच्याकडे येणार होतो. काय काय तुझं तुमचा पोरगा असा आहे कसा? चल इकडे अहो ऐका की कर ओ ऐका की अण्णा, काय काय तुझं? बाप्पू ऐका काय तुम्ही काय 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 मी सांगतो की तुम्हाला काय झालं थांबा की. काय झालंय सांग ना. नाही, बघा. लाज वाटायला पाहिजे. पोरगा काय असं ओरडत नाही गावात? तुम्ही सोडा ते. एक काय सोडायचं? एक मिनिट मी काय नाही ऐकायचंय तुमचं? बापू मी काय मी चालू आहे नेमकं? मी सांगतो पोरगा आहे ना, तुम्हाला. मला रोज छेडता येतं जातात. त्याला जरा नीट समजून सांगा, कळलं का? त्यो पोर तसा नाहीच ओ पोरं तसं नाही सांगू नका. ही लय दिवस झालं चाललंय ना शेताला तू सांग ना सांग ना तू ऐका की मी माझ्या सांगतो दादाने ना. व्हिडिओ पण काढून ठेवा, तुम्हाला खोटं वाटतंय तर. बापू ऐका तुम्ही. बघा मी तुमच्यापर्यंत येणार होतो की ह्यांच्या घरी आपलं ही घेऊन जा म्हणून पाहुण्यात. तुम्ही माझं कुठे लग्न जमवलं तर मग आता काय करणार मी? अरे पाहुणा घेऊन जा घेऊन जा. अरे घरदार आहे ना घरी आहे ना मोठं लेकरं. हा, मग येणार, लावून तर माझी चूक झाली. त्या सारख्या पोराला बहीण देण्यापेक्षा आहे ना मी इरी ढकलून दिलं मारून एक टाकीन. मिनिट. कळलं का? काय रे? हिच्या जागेवर तुझी बहीण असती, तिला एखाद्या पोरानं छेडलं असतं, तुला कसं वाटलं असतं रे? अरे लाज वाटते. वाईट वाटलं असतं, माझी चूक झाली ही मला. त्याने काय चूक केली असली तर आम्ही माफी मागतो बाबा तुमची. माफी बिपी काय नाही मी पोलीस स्टेशनला कॉल करा पोलीस स्टेशनला पाठवणार आहे. याच्या हाताने टाळी वाजत नसती. समोर आहे आमची बहीण समोर आहे. ऐका की, एक मिनिट, बापू बापू बोला. बापू बापू तिची काय चूक नाही, चूक माझीच आहे. ती मला मी एक 15 दिवस झाले तिचा पाठलाग करतोय. ती मला येऊ नको म्हणते पण मी येतोय. आता काय करू सांगू? बघितलं का? सांगायचं काम नाही का? आता मला आवडत ती म्हणून आता मी काय करणार? सांगायचं काम नाही का तुझं? ही तुमचा संस्कार आणि तुम्ही पाठराखण करता काय त्याची? नाही नाही सांगायचं पण काम नाही सांगायचं म्हणजे? काम नाही का मग घरी? घरी सांगायचं चुकलं ना. आज माझ्या डोक्यात होतं, आज कसल्या पद्धतीने मी तुला ए, सांगणार तुला होतो. एक सांग ना माझं. माझी बहीण शाळा शिकती, तिला नीट शाळा शिकू दे. परत जर तिच्या वाट्याला दिसला तर तुमच्यात एकटा सांगतोय मी हातपाय मोडून घरात ठेवी ना. मला काय म्हणायचंय, हा. मला फक्त आजकालच्या पोरांना एवढंच म्हणायचंय की तुम्हाला वाटतं ना तुमचं लय प्रेम आहे ना पोरींवरती, डायरेक्ट घरी सांगा ना तुमच्या, नाही तर डायरेक्ट तुमच्या घरच्यांना घेऊन डायरेक्ट मागणी घाला ना. अशी कशाला छोटी अशी चाळे चक्री काय काय करता? करते? छेडायचं हिला, छेडायचं तिला, छेडीचं ही नाही म्हणली की तिच्या मागं तसं नाही, पळायचं. तसं अख्ख्या एका जगात काय सगळ्यात पुरी छेडतोय. ए, तू जरा आवाज कमी कर ऐका तुझा. की. काय ऐकायचं बिकायचं काय नाही तुला. मला मी छेडतोय म्हणलं, रोज हो. एका मुलीला छेडत तुमच्या असणार. तोंडाकडे बघून त्या पोराला काय बोलत नाही मी आज, पण त्याला नीट ताकीद द्यायची काय. तुम्ही काळजीच करू नका त्याची. परत माझ्या बहिणीच्या वाट्याला जर गेला तर माझ्यासारखं वाईट कुणी नाही. कळलं का? आता बापाने असे संस्कार लागले, पोरगा झाला ना गावात नाही वळू. त्याला उलट आम्ही चांगले लावले का की ते कोणाच्या आतापर्यंत वाटच गेलेलं नाही. अहो, कोणाच्या नाही मग आता काय करता येईल? ऐका की नाही आता काय इथून पुढं करतोय? नाही. बापू ऐका, नाही इथून पुढे मी छेड काढते यांची. जर छेड काढली म्हणजे आतापर्यंत कोणाची वाटच गेलेलं नव्हतं ना त्यो. बरं आता जाऊ दे, ठीक आहे ना, आता आता काय बोला ना, बापाचं मग आता देखत नीट समजून खाल्लंय. सांगा. त्याला कापायचं सोडून तुम्ही काय अजून दुसऱ्या पुरीच्या छेड काढायची वाट बघताय काय? चला बापू तुम्ही आम्ही समजून सांगतो त्याला. ऐका की नाही इथून पुढे असं काय होणार नाही. चला नाही नाही आम्ही परत वाट लागायचं नाही माझ्या बहिणीचं. तुला आता मी सांगतोय काय